काही नाही, काही खास नाही. ते आपलं काल तू सांगत नव्हती का मला भूत दिसलं म्हणून, तुमच्या सगळ्यांना भूत दिसलं म्हणून, आणि ती घाबरली म्हणे. मला लेस घाबरली का शांता? इतकी घाबरली का? हो ना, लेस घाबरली ना ती. सगळ्याच घाबरल्या होत्या, पण ती जर जास्तच घाबरली. आणि मग त्याचं काय म्हणत होते? तर मग त्याचं शांत असं झालं. ते त्यांचं म्हणणं पडतं की भूत बीत काही नाही म्हणे. इतके दिवस आपल्याला काही दिसलं नाही म्हणे भूत. आपण गेलो म्हणे वावरानी, आम्ही राहत नाही का रात्र राहतो, आणि आमच्याकडे तर नाही आलं कोणतं भूत, आणि मग त्यांच्याकडे कबर गेलं भूत. मग ते म्हणतात की भूत बीत काही नाही म्हणे, तर आपण बघू म्हणे ते भूत आहे का काय आहे. कारण आजकाल चोऱ्या कार्या पण खूप होऊ लागल्या ना, तर भूताच्या नावाने घाबरवतात, खून खराब, चोरी चकारी काही पण होऊ लागलं. त्यामुळे ते म्हणतात की आपण जाऊन बघून येऊ म्हणून, एखाद्या रात्री जाऊ आणि आपण बघून येऊ म्हणून. हा बाप्पा, बघून या ना. हो काय नाही, भूत बीत नसतं तर माझा पण विश्वास होता, पण ते काय विचित्र चित्र पाहिलं बाई त्या दिवशी डोळ्यांनी माझ्या. मी पण घाबरली ना. बरं मग जावं का म्हणते? काय म्हणते तू? जावं ना. अहो जायलाच पाहिजे. तुम्हीच काय सगळ्या गाववाल्यांनी जायला पाहिजे. रात्री बेरात्री कुणाला यावं लागलं, कुणी जास्तच घाबरलं, कुणी म्हातारा माणूस, लहान लेकरू वगैरे असून जास्तीच घाबरलं, तर ते किती 12च्या भावात जाईल ना. हा बरोबर, काय म्हणे शांता. बरं मग आज संध्याकाळचाच प्लॅन करतो. आज संध्याकाळीच जातो, ते नेमकं भूत आहे का काय ते काय बघायला. बरोबर चल, मग मला चहा द्या आता, आणि मी बघतो, जातो मग 2-4 ठिकाणी काय होतंय बघतो मग. हा मी काय म्हणते, अहो मग तुम्ही ते भूताचं ते बोलून घेता ना, तर मग ते रोडगे पार्टीचं पण बोलून घ्या बाबा. मग तुम्ही सगळ्यांशी आत्ताच बोलून घ्या की ते या वर्षीची रोडगे पार्टी कधी करायची, कोण येणार आहे, काय कसं कोण काय देणार आहे, बोलून घ्या बाबा. मी म्हणते मग पुढच्या भागात आपल्याला रोडगे पार्टी करायला बरं पडतं. मग काय म्हणता? हो जमतं शांता, जमतं. हिवाळ्यातली रोडगी पार्टी व्हायलाच पाहिजे, ती तर मेन आहे. त्यामुळे पहिले भूताचा निस्तारून येतो, आणि मग ते रोडगी पार्टीचं पण बोलून घेतो. बरोबर लक्षात दिलं तू. कधी येऊन राहिले कधी नाही, बोलून ठेवलं सकाळच्याला, आणि काय म्हणे महत्वाचं बोलायचं, आणि काय असं काय नाही. स्वतःच कुठं राहिले? दम धरा ना भाऊ, येतीनच ना. कुठं जातीन? येतीन तर खरं म्हणा, येतीन, यावं तर लागणच त्यांना. घ्या मग चहा, एक कप चहा घ्या. चहाच पिऊ तोपर्यंत लगे. अरे ते बघा आले लाला भाऊ आले. चला बरं लाला भाऊ, बोला पटपट, कशाला बोलवलं आम्हाला? हा मग लय काम आहे पुढं आम्हाला. तर बघा बाबा, आता आपल्या गावच्या बायका गेल्या होत्या काल वावराला, आणि वावराने येताना त्यांना दिसलं म्हणे भूत दिसलं म्हणे. भूत आणि आपल्या गावात काय बायका आहे काय नाही, काहीचे काही बघून घेते, तन भूत आणि बा काही बाबा. हा मग आता काय त्या भूताचं आता काय करायचं? हा ते भूत आणि बीत काही नसतं, ते मला पण माहितीये. ते भूत आणि बीत कुणीच विश्वास करते आपल्यापैकी. पण आता ते करतं कोण आहे, घाबरतं कोण आहे, ते तर बघावं लागेल की नाही. ते तर शोधावं लागेल आपल्याला. हा शोधावं तर लागेल. असं गावामध्ये भूत आणि बेत्याच्या गोष्टी पसरवता कामा नये, घाबरतील लोक. नाही चांगली गोष्ट नाही ती. हा बरोबर, मग त्यामुळेच आमचा काय विचार ठरला की आपण जाऊ आणि रात्याला आणि बघूच ते कोण आहे आणि काय कशासाठी करून राहिलं ते सगळं. कधी जायचं म्हणता मग? आज रातच्याला का? आज रातच्याला? हा मग आजच जाऊन ते काय ते सोक्ष लावून घेऊ, कोण येईन काय नाही ते बघून घेऊ. मग पुन्हा रोडगी पार्टीची वेळ येते. या वर्षीची रोडगी पार्टी राहिली ना आपली हिवाळ्यातली. अवघड आहे भाऊ, बरोबर बोलले तुम्ही, बरोबर लक्षात दिलं. रोडगी पार्टी तर राहिलीच नाही यावेळची. बरं आहे बाप्पा, बरं झालं. मग ती पण करून घेऊ लगे. उद्या रविवारी बघा, उद्या संध्याकाळी करता तर करा बाबा रोडगी पार्टी. नाही बिलकुल नाही, रोडगी पार्टी संध्याकाळची नको, रोडगी पार्टी दिवसाचीच ठेवा. हा माझं पण तेच म्हणणं आहे, संध्याकाळची नको, थंडीची रोडगी पार्टी दुपारची करून घेऊ मस्त लगे. ओ राम भाऊ, मी काय म्हणतो, ते रोडगी पार्टीच्या नंतर बघू ना. पहिले ते उद्या रात्री किती वाजता जायचं, कसं जायचं, काय घ्यायचं ते बघू की. हा बरोबर, ते बघू. तर ते बघा, आपण रात्री 7 वाजता निघू. 7 वाजता चांगला अंधार झालेला असतो, आणि जाऊ आपण रोडनी आणि बघूच ते कोण येईन काय ते. चांगले लंब्या लाकड्या घेऊन या सोबत. कुणी माणसं बिन्स असतील तर मारेला पकडायला काम येतं. मग कळलं का? लाकडे भेटते ना सगळीकडे, दांडे. चला जमले का सगळे? बरोबर वेळेवर जमले. चला बरं आता. चला पण कुठे जायचं त्याचं सांगा. आणि का हो, हे शांभाऊ कुठे राहिले? घाबरले ते येत नाही म्हणे, मला बरं नाही म्हणे, आणि राहिले तिकडेच. काही फरक पडत नाही, ते तसे घाबरलेलेच होते. चला आपण जाऊन येऊ. चला आता डायरेक्ट मेन रोडवर चला, बघू कुठे दिसतोय का. कसं करता, 2 वेगवेगळे भागात जाता का? नाही, दोन भाग वगैरे काही नाही. सगळे राहतील तू सोबतच राहतील, जिथे जायचं तिथं. हा घाबरला वाटतं. हा बरं ठीक आहे, चालतो. सोबत चला बरं. हाच रोड आहे तो बरोबर. इथूनच ते जात होते तेव्हा दिसले त्यांना ते भूत. मलमध्ये राहू दे सगळ्यांच्या.
का रे बाबा पिंट्या भाऊ, घाबरला का? इतक्यातच घाबरला? अरे माणसासारखा माणूस आहे ना तू. मध्ये राहू द्या, काय मध्ये राहू द्या. जाऊ दे ते, जाऊ दे ते. भूताबिताचं भूतबीत काही नसन, भास झाला असन. चला बरं घरी, चला घरी पटकन. चला बरं, इथूनच जाऊ आपण मागे. अरे काय घाबरतो रे पिंट्या भाऊ, काय घाबरतो इतक्यातच? चल समोर. हो ना तर काय, भूताला वेळ का गाणी वाजवायला? आणि भूताचा काय आवाज एवढा सुंदर असतो का? हा मग पिक्चर मध्ये बघत नाही का तुम्ही, भूत काय एवढ्या सुंदर आवाजात गाणं म्हणतात काय? हो ना तर काय, चल समोर. तिकडे तिकडे बघा, त्या तिकडे भूत. पळा तिकडे, पळा पटकन सगळे. चला चला. तू पळू लागला आपल्याला बघून. पळा पटपट पटपट. बापरे सोनिया, आता काय करायचं रे? ते मागेच लागले ना. आता काय करतो बाबा? आता काय करतो? तुला म्हणत होतो नको असं काही करू, नको असं काही करू. लागले आता मागे. आता किती 12च्या भावात जाऊ आपण. पकडला गेलो तर. चल बरं पटकन, चल पळू इथून. हो ना तर काय, घाबरतीन ते भूताला. थोडीशी काहीतरी विचित्र विचित्र आवाज काढू आणि चल तिकडं. मला वाटत होतं ते घाबरतीन म्हणून, पण कसे घाबरतात ते काही नाही घाबरत. बाप्पा चला रे पटकन, पळा रे इथून. ए पळा त्यांच्या मागे, पळा पळा. काही भूतबीत नाही ते, पोर आहे त्याच्या मागे. ते बघा त्यांचे पाय ते दिसू लागले. पळा पटपट. हा पकडलं रे, पकडलं. मारू नका रे इतकं, इतकं नका मारू. पहिले बघा तर खरं आतमध्ये कोण आहे. अरे लई छोटे लेकर आहे ना ह्याच्यामध्ये. अरे बाप, कुठून एवढं डोकं चालतं तुमचं? कुठून एवढं डोकं चालतं? काल तुम्हीच होते ना तिथं, त्या बायांना घाबरवणारे तुम्हीच होते ना ते? हो मामा, आम्हीच होतो ते. आम्हीच होतो ते. आम्हाला माफ करा. आम्ही असंच हसी मजाक करत होतो. कुठून शिकले रे तुम्ही असा वात्रटपणा करायला? कुठून शिकले? चला तुमच्या आई वडिलांकडं. चला आता तुम्हाला तिथंच घेऊन जातो, सोडतच नाही आता. चला तुम्ही, पोलिसांना पण देतो तुम्हाला, रस्त्याने घाबरवतात म्हणून हे. चला बरं. काका सोडा आम्हाला. माफ करा, माफ करा. आम्ही माफी मागतो तुमची. आम्ही पिक्चरमध्ये बघून असंच गंमत करत होतो. आम्हाला काही घाबरायचं नव्हतं, कोणाला घाबरायचं नव्हतं. आम्हाला हा कपडा भेटला म्हणून आम्ही हे केलं, मजाक केली काका. याच्यानंतर नाही करणार. सोडा आम्हाला, सोडा. नाही नाही, कशाचं सोडायचं तुम्हाला? सोडलं तर तुम्ही अजून आज आम्हाला घाबरवलं, काल त्या बायकांना घाबरवलं, अजून उद्या कोणाला घाबराल. एखादा म्हातारा कुत्रा माणूस दिसलं तर मग ते चक्कर बिकर येऊन पडलं, काही झालं बिलं तर नको नको. चला तुम्हाला पोलिसांकडे देतो तुम्हाला.